हॅलो, गुड मॉर्निंग. सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. जसं की म्हटलं, व्हिडिओला सुरुवात सकाळीच केलेली आहे. सकाळचं शूट काही घेतलं नाही आहे. भूमिक स्कूलला गेलेला आहे. सकाळी मॉर्निंगची स्कूल असल्यामुळे तो बरोबर घरातून 7:45ला निघतोच. टायमिंग आता चेंज झालेला आहे. पहिला 7:30ची शाळा होती, आता 7:45ची शाळा आहे त्याची. 7:50ची शाळा आहे. तर दुपारी डायरेक्ट 2:35ला सुटतो, म्हणजे घरी येईपर्यंत 3 वाजतातच. मग त्याचं सगळं झालेलं आहे. मशीनला कपडे लावलेत, लादी वगैरे बाकीची घरातली कामं, थोडी क्लिनिंगची बाकी आहेत, देवपूजा ही बाकी आहे, स्वयंपाक बाकी आहे दुपारचा. तर जेवण पुढचा व्हिडिओ पुढे करतेच कंटिन्यू, पण सगळ्यात आधी देवपूजा करून घेते. फुलं काय आणली नाही. काल गजरेवाला आलेला, तर मोगऱ्याचे गजरे घेतलेले आहेत. तर आज तेच हे करणार आहेत मी देवांना. बाकी क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे. मला वाटतं मागे पण व्हिडिओ केलेला, तेव्हा पण मी देवाऱ्याची क्लिनिंग वगैरे मी शेअर केलेली आहे. पण पुन्हा एकदा मी नक्की व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती. सगळी देवपूजा झालेली आहे. अशा पद्धतीने मी देवपूजा आजची केली आहे. देवपूजा वगैरे आवरली. सकाळचं सगळं आवरलं आणि देवपूजा करून घेतली. स्वयंपाक फक्त मागे ठेवलेला होता आणि क्लिनिंगची कामं होती, म्हणजे जो ते लादी पुसणं वगैरे होतं तेच. कपडे वगैरे वाळत घालायचे होते. तर म्हटलं पहिलं आता कुकर लावून घेऊया, कारण की सगळाच स्वयंपाक करायचा आहे. मग आता इथे पहिला कुकर लावून घेते. तर इथे तुरीची आणि मुगाची डाळ घेतली आहे. थोडीशी तुरीची डाळ जास्त आहे, धुतली व्यवस्थित 2-3 पाण्याने. डाळ शिजेल इतपत पाणी घेतलेलं आहे. एक टोमॅटो मिडियम आकाराचा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यातच मीठ आत्ताच घालणार आहे आणि हळद वगैरे घालून मिक्स करून कुकरला 3 ते 4 मिडियम फ्लेमवरती मी शिट्ट्या करून घेणार आहे. इथे फक्त छोट्या कुकरमध्ये फक्त मी डाळच शिजायला घालणार आहे, कारण की छोट्या कुकरमध्ये डाळ डायरेक्ट शिजायला घालते, ह्यामुळे की मिडियम फ्लेमवरती 3-4 शिट्ट्या घेतल्या ना तर डाळ घोटायचीही गरज पडत नाही, इतकी चांगली शिजते. म्हणून मी डायरेक्टली आता डब्यामध्ये न लावता डायरेक्ट कुकरलाच मी डाळ शिजवून घेते. कुकर इथे होतोय तोपर्यंत मग आता भाजीची तयारी करून घेते. तर 3-4 दिवस झाले तोंडली आणून ठेवलेली, पण तोंडली केलीच नव्हती. तर म्हटलं आता तोंडलीचीच भाजी घेऊया करून. कारली पण होती, पण म्हटलं तोंडलीच करूया. डाळ भात पण आहे आणि तोंडलीची सुकी भाजी शेंगदाण्याचा कूट घालून सुकी केली तर संपून जाईल. आणि खरंच अशा पद्धतीने केली तर थोडी पण उरली नाही. एका टायमालाच ती भाजी सगळी संपली. खाणारे फक्त 3 मेंबर. भूमिक तर फक्त नावाला खाणार आहे, मिस्टर आणि मी. आणि भूमिक तर फक्त नावाला भाजी घेतो. ते मूडवरती आहे सगळं. आवडीचं असेल तर मनसोक्त खाणार आहे. स्वच्छ तोंडली धुवून घेतली, उभी अशा कट करून घेतली आणि थोडंसं ना आधी कढईमध्ये तेल घेतलं, अर्धा चमचा इतकं तेल घेतलं आणि पहिली ती तोंडली फ्राय करून घेतली की त्याचा कच्चा स्मेल वगैरे सगळं निघून जाईल. म्हणून ते
5-1 मिनटं मी चांगली फ्राय करून घेतली. मग त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातला. राई जिरं वगैरे घालायचं आहे. राई थोडीशी तडतडली का थोडंसं जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित फुगलं का इथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. सुरीनेच बारीक चॉप करून घेतलेले आहेत. चॉपर होतं पण माझं खराब झालेलं आहे. आता हे दुसरं का तिसरं भांडं होतं. नेहमी ती प्रत्येक वेळेला रशीस तुटून जाते. काही चॉपर काही टिकत नाही आहे. जास्त महागही नाही, 100-99 रुपयाची किंमत वगैरे आहे. घ्यायचं आहे पण ते मुहूर्त नाही आहे त्याला अजूनपर्यंत. बरं पडतं. बारीक एकदम वस्तू चॉप करायच्या असेल ना तर खरंच चॉपर सगळ्यात बेस्ट आहे. कांदा व्यवस्थित थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत मी परतून घेतला. तेवढा परतून घेतला का 1 छोट्या आकाराचा टॉमॅटो घातला. टॉमॅटो घातला तेव्हाच मी मीठ चवीपुरतं घातलं, कारण की लगेच ते टॉमॅटो विरघळून जातात, चांगले शिजतात म्हणून. त्याला थोडंसं पाणी सुटलं का लगेच इथे मी बेसिक मसाले जो रोजचे आहेत, धना जिरा पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि घरगुती माझा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो मी 2 चमचे घातलेला आहे. बारीक गॅस केला आणि सुके मसाले असल्यामुळे ते करपण्यापेक्षा म्हणून थोडंसं पाणी घातलं. मसाले घातल्यानंतर की थोडंसं पाणी घातलं का मसाले लगेच शिजले जातात आणि करपत नाही. थोडंसं तेल वरती दिसू लागलं का लगेच तोंडली घातली. मसाल्याला तेल सुटलं म्हणजे व्यवस्थित मसाले आपले शिजले गेलेले आहेत. लगेच तोंडली घातली. सगळं मिक्स करून एकजीव केलं आणि झाकण ठेवून बारीक गॅस करून 5 ते 10 मिनटासाठी वाफेवरती शिजवून घेणार आहे. आता नाही ह्याच्यात पाणी वगैरे काहीच घालणार नाही आहे. सुकी भाजी करणार आहे. तेलामध्ये ती फ्राय करून घेतल्यामुळे ती 5 मिनटं तोंडली चांगली शिजली जाते आणि कच्ची राहत नाही. आता दुसऱ्या गॅसवरती तिथे भाजी ठेवून दिलेली आहे. तोपर्यंत इथे भाजीला फोडणी दिली. ती छोट्या गॅसवरती ठेवली आणि म्हटलं इथे कुकरही झाला आहे तर पटकन डाळीलाही फोडणी देऊन घेते. डायरेक्ट कुकरला डाळ शिजवली, डब्यात न घालता. इतकी व्यवस्थित डाळ शिजली. मिडियम फ्लेमवरती 4 शिट्या घेतल्या तर व्यवस्थित एकदम एकजीव झालं आहे सगळं काही. व्यवस्थित की घोटायचीही गरज पडत नाही आहे. तर आता डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी लसूण, कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे, आता राई जिरं, हिरवी मिरची आणि लसूण ह्याचीच फोडणी देणार आहे. हळद आणि मीठ डायरेक्ट डाळ शिजतानाच मी घातलेलं. थोडंसं तेल ओतून 1 चमचा तेल ओतून घेतलं का राई जिरं घालून लसूण घालायचा आणि हिरवी मिरची घालून घेणार आहे आणि डाळीला फोडणी देणार आहे. आता शेवटी कोथिंबीर बारीक चिरून डाळीला घालत आहे. डाळीला फोडणी दिली तोपर्यंत तिकडे बारीक गॅसवरती भाजी पण शिजून झालेली आहे. तर आता डाळ मी तिथे ट्रान्सफर करणार आहे आणि भाजी इथे घेणार आहे. व्यवस्थित तोंडली शिजली आहे. तर आता इथे ह्या स्टेपला मी शेंगदाण्याचा कूट 1 चमचा इतकं आणि कोथिंबीर घालून मिक्स करून 1-2 मिनटं वाफेवरती शिजवणार आहे. व्यवस्थितपणे भाजी आपली मिक्स करायची आणि फक्त 2 मिनटं वाफेवर ठेवायची. का भाजी ही झालेली आहे. वरणही झालं आहे. आता राहिलेलं आहे ते चपात्या राहिल्या आहेत. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. ही कालची एक क्लिप होती माझ्याकडे भाजीची, ती मी शेअर केली नव्हती, तर मी ह्या क्लिपमध्ये ती क्लिप जोडत आहे. मिक्स भाजी केली होती मी, फ्लॉवर, वाटाणा, बटाटा, गाजर, जो थोडं शिल्लक होतं त्या सगळ्या भाज्या घेतल्या आणि साधी सोप्या पद्धतीने मी केलेली आहे. एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे. थोडंसं सुकं खोबरं घेतलं किसून. 1 चमचा तीळ घालणार आहे आणि हे मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे. वाटाणे मी इथे फ्रीजवून घेतलेले आहेत. मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे आणि ह्या जो फ्लॉवर आहे, गाजर आहे, फरसबी आहे, बटाटा 1 छोट्या आकाराचा घेतला आहे. जो शिल्लक भाज्या थोड्या राहिलेल्या त्या घेतल्यात. फ्लॉवर आधी
व्यवस्थितपणे मी स्वच्छ धुवून घेतलेला, गरम पाणी घालून धुवून घेतलेला आणि नंतर मग सगळ्या भाज्यांमध्ये एकत्र केलं आणि सगळ्या भाज्या परत पाण्यामध्ये एकत्र मी स्वच्छ धुवून कढईमध्ये थोडंसं अर्धा चमचा इतका तेल घेतला आणि ह्या सगळ्या फक्त वाटाणे सोडून मी बाकीच्या सगळ्या भाज्या तेलामध्ये परतून घेणार आहे. जास्त नाही, 5 ते 6 मिनटं मी व्यवस्थित हे मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहेत की परत ते शिजायलाही जास्त वेळ जाणार नाही आणि फरसबी वगैरे बटाटा वगैरे जो काही आहे ना त्याच्यामध्ये तेही शिजायला जास्त वेळ जाणार नाही. म्हणून मी थोडंसं तेल घातलं आणि अशा पद्धतीने भाजी केली तर खरंच टेस्ट पण खूप चांगली लागते आणि खरंच चांगली होते की काहीतरी वेगळं केल्यासारखं. म्हणून जास्त काही तामझाम करत न बसता साध्या सोप्या पद्धतीने मी केलेली आहे भाजी. 1-5 मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग त्या एका साईडला मी भाज्या काढून घेणार आहे आणि जो शिल्लक राहिलेलं तेल ते कढईमध्ये तसंच आहे. तर अजून मी थोडंसं तेल त्यात ॲड करणार आहे. अर्धा ते 1 चमचा मी तेल त्यात अजून घालून घेणार आहे. फोडणीला थोडंसं जिरं घालणार आहे, अर्धा चमच्यापेक्षाही थोडंसं कमी. जिरं फोडणीला घातलं का इथे 1 टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेला तो घातला आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी डायरेक्ट पेस्ट टाकली, नाहीतर खोबरं कांदा जिथे वाटून घेतला ना त्याच्यामध्येही आलं आणि लसूण घालून वाटून घेतलं तरीही चालतं. आणि ती पेस्ट आहे ती घालून घेतली. 2 मिनटं ती परतून घेतली आणि जो बेसिक मसाले आहे धना जिरं पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि जो घरगुती मसाला आहे माझा तो 2 चमचे मी इथे कांदा लसूण मसाला घातला आहे. म्हणून मी ह्याच्यात काहीच मिरची पावडर वगैरे काही नाही टाकलं. गरम मसाला टाकला, हळद धना जिरं पावडर घातलेली आहे आणि थोडंसं गरम मसाला घातला आहे. हे व्यवस्थित सगळं एकजीव करून बारीक गॅसवरती तो व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे. कारण की मसाले सगळे कांदा खोबरं वगैरे सगळं काही कच्चं वाटूनच घातले, म्हणून ह्या स्टेपवरती मसाले व्यवस्थित मी शिजवून घेतलेत. मसाले व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आणि व्यवस्थित हा मसाला इथे शिजवून घ्यायचा आहे. कारण की कांदा खोबरं वगैरे सगळं कच्चंच वाटून घातलेलं आहे. मग इथे फक्त 2 ते 5 मिनटं तेवढंच मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे वरतून तेल सुटेपर्यंत. इथे थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे की थोडासा फ्लेवर चांगला यावं म्हणून. थोडीशी कस्तुरी मेथी होती तर मी ती घातली आहे. मसाला व्यवस्थित शिजला आहे की तेल पण सुटायला लागलं आहे. तर आता जो भाज्या परतून घेतलेल्या आहेत ना त्या सगळ्या घातल्या आणि व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे. आणि इथे आता मी वाटाणेसुद्धा जो फ्रीजवून घेतलेले आहेत ते वाटाणेसुद्धा घातलेत ह्याच स्टेपला. कारण की भाज्या अर्ध्या शिजल्या, 50% तर शिजल्या गेलेल्या आहेत तेलात परतल्यामुळे. मग आता इथे वाटाणेसुद्धा घातलेत. जितपत तुम्हाला पाणी पाहिजे, सुकी करायची आहे का मीडियम पातळ करायची आहे का पातळ करायची आहे तेवढं आपण पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची. थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. थोडी अशी लपथपी होईन अशी भाजी करून घेणारे व्यवस्थित आता शिजवून घेते. व्हिडिओला इथेच एंड करते. भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जे पहिल्यांदा चॅनल बघताय, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही, रोज जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आवर्जून त्यांनी सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.